आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा, कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीला, कुलदेवतेला गेलं पाहिजे. कुलदेवीला गेल्यावर त्या ठिकाणी देवीची ओटी भरावी. ओटी भरताना यामध्ये आवर्जून पानाचा विडा, ज्याला तांबूल म्हणतात, त्याचप्रमाणे एक गजरा हे आवर्जून असावं. त्याचप्रमाणे तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी आणि गूळ किंवा पुरणपोळी किंवा गव्हाचं पीठ आणि गूळ यापासून बनवलेली दशमी किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले लाडू, आपण जे पण घरी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे. एक गुळाची ढेप घ्यायची आहे. ही गुळाची ढेप आणि नैवेद्य तेथे देवीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा प्रसाद आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि घरातील सर्वांनी खायचा आहे. यामुळे आपल्याला कुलदेवी